सो आता आम्ही आलेलो तिवा पॅलेसला आणि ऊन आहे खूप जास्त ऊन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो पूर्ण पॅलेस आहे याला म्युझियम मध्ये कन्वर्ट केलेला आहे. जेवढ्या जेवढ्या पुरातन वस्तू आहेत ते इथे आणून ठेवलेल्या आहेत. सो जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला हे सगळं काही इथे बघायला भेटेल. जुन्या जुन्या मूर्त्या आहेत ह्या सुद्धा आणलेल्या आहेत आणि हे पिलर तुम्हाला दिसत आहेत इथे नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण. हे वेगवेगळ्या जागेवरून आणलेले आहेत आणि या मूर्त्या बघू शकता 15 शतक 14वे शतक 12व्या शतकाच्या असे सगळ्या ठेवलेले तिथे. आणि तुम्हाला आता पूर्ण म्युझियम दाखवतो मी व्हिडिओ थ्रू. तर इथे मला भगवान विष्णू यांची मूर्ती बघायला भेटली 5व्या-6व्या शतकामधली जी पनवेलमधनं आणलेली आहे. तर ही बघा तुम्ही पनवेलमधनं आणलेली आहे पूर्ण मूर्ती तुम्ही बघू शकता. तर ग्राउंड फ्लोअरवरती तुम्हाला पॅलेस आणि सगळ्या मूर्ती आणि पिलर्स दगडाच्या सगळ्या वस्तू आहेत ते तुम्हाला खाली बघायला भेटतील. फर्स्ट फ्लोअरला सगळ्या ज्या वस्तू होत्या कॉपर पंचधातू व मातीच्या अशा सगळ्या विविध वस्तू इथे ठेवल्या होत्या. तर इथे सगळी माहिती दिलेली आहे तिवा राजाबद्दल, कसं त्यांना इथे आणण्यात आलं, काय काय घडलं आणि ह्या पॅलेसबद्दल. सो इकडे सगळी माहिती वाचली आणि त्यानंतर आम्ही बाजूलाच गेलो फोटोशूट करायला. सो लास्टमध्ये इथे फोटो काढले. ते बाजूला दिसत असेल तुम्हाला विंडोज वगैरे इथे आहे, तिथे पॅलेसचा चांगला व्ह्यू येतो. तर असे प्रत्येक जागेला वेगवेगळे व्ह्यूज होते. तर फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील आणि रील्स सुद्धा. तर आई बाप्पांचा सुद्धा थोडा शूट केला आणि आता मी निघालो पुढे जाण्यासाठी पुढच्या स्पॉटवर. तर मित्रांनो पॅलेस बघून झालेला आहे. खूप छान पॅलेस आहे आणि पॅलेसमध्ये सगळीकडे लिहिलं होतं की फोटो सेल्फीज आर नॉट अलाउड आणि सगळं तिथेच आणि सर्व फोटो काढतात. अलाउड नाही आहेत पण काढतात सर्व फोटो. आणि आतमध्ये एंट्री फी 10 रुपये आहे. तर तुम्ही आतमध्ये जायचं असेल तर ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही.